नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 वार सोमवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते हे आपण पाहणारच आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहेत ते 2 दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते। सीताफळाची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी दर जे आहे ते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज सीताफळासाठी पाहायला मिळते। अंजीरची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 40 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत अंजीरसाठी दर पाहायला मिळते। आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत ते थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। अननसची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये अननससाठी साईज पाहू शकता तर मिडियम साईजमध्ये अननस पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत ते वाढलेले पाहायला मिळतात। तर मिडियम साईजमध्ये अननससाठी साधारणतः 1000 रुपयेपासून दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अननससाठी उच्चांकी दर जे आहे ते 1800 ते 2000 रुपयापर्यंत पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी तेजी अननससाठी झालेली पाहायला मिळते। आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी अननससाठी पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज थोडीशी कमी पाहायला मिळतात। 200 ते 230 रुपयापर्यंत उच्चांकी दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते। तर थोडीशी आवक वाढल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 100 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते। तर दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या पपईसाठी 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये साधारणतः 10 ते 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळते। आवक मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। संत्रीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर संत्र्यांसाठी पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळते। आवक मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज 100 ते 120 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबसाठी 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळते। बॉबी खरबूजची क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बॉबी खरबूज पाहायला मिळते। साधारणतः दर जे आहे ते 20 रुपये ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर बॉबी खरबूजसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर खरबुजाचे बाकीचे काही व्हरायटी आहेत, कुंदन जातीचे खरबुजाची आवक थोडीशी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। ते त्याचबरोबर पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण खरबुजामध्ये जास्त असल्यामुळे दर जे आहेत ते कमी जास्त पाहायला मिळतात। पेरूची क्वालिटी पाहू शकता, तर पिंकतावान पेरूसाठी आज उच्चांकी दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक ही थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर दर जे आहे ते
थोडीफार 2 दिवसापासून सुधारलेले पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकतो तर लिंबांसाठी आज दर जे आहे ते साधारणतः 1 नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. तर कच्च्या लिंबांची आवक मार्केटमध्ये थोडीशी जास्त पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते.